युती होणार कारण आपल्या दोघांच्या अस्तित्वाची लढाई आहे, राजकीय अपरिहार्यता आहे. पण त्या सगळ्या प्रोसेसमध्ये संदीप देशपांडे नको, तो संतोष धुरी नको. यांनी वरळीत जाम काड्या घातल्यात. या दोघांना लांब ठेवा. ही अट ठेवणारे आहेतच मुळात कदरू, कारस्थानी, कोत्या म्हणायचे. ब्रांडचा बँड वाजलाय, तो वाजवणारे बँड्रावाले आहेत, दादरकर नाहीत. वांद्र्याच्या बंगल्यावरून सांगण्यात आलं की हे दोघं जण कुठेही दिसले नाही पाहिजेत, कुठल्याही चर्चेमध्ये दिसले नाही पाहिजे किंवा कुठल्याही उमेदवार म्हणून कुठेही दिसले नाही पाहिजे. देशपांडे तर काय उमेदवारी करणारच नव्हते, परंतु संतोष धुरी पण कुठे दिसलं नाही पाहिजे, या प्रकारचा तह झाला. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची तारीख जशी जवळ येत चालली आहे ना, तशी या निवडणुकीतली रंगत वाढायला लागलेली आहे. आता खरी गंमत जी आहे ना, ती निवडणुकीच्या निकालानंतर येणार आहे, जे 16 तारखेनंतर. आणि जो काही पिक्चर जो आहे ना, अख्खा पिक्चर तुम्हाला बघायला मिळणार आहे, तो त्यानंतर 16 जानेवारीनंतर. संतोष धुरी हा ट्रेलर आहे मित्रांनो. कोण संतोष धुरी? मनसेचे नेते संतोष धुरी. त्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आपण आज त्यावरच बोलणार आहोत. ठाकरे ब्रँडचा बँड कसा वाजलाय हे आमच्यासारखे मराठी भय्ये, मनसैनिकांच्या भाषेत आम्ही मराठी भय्ये, हे तुम्हाला सांगत होतो ना सातत्यानं. तो बँड कसा, कोण, कुणाचा वाजवतोय हे स्पष्ट होत आहे. आणि हे आजच्या या मोठ्या धक्क्यानं स्पष्ट झालंय. संतोष धुरी आणि संदीप देशपांडे हे मनसेचे दोन्ही नेते एकत्रितरित्या भाजपमध्ये प्रवेश करताना जरी दिसले असते ना आज, तरी मला आश्चर्य वाटलं नसतं. कारण आज फक्त एकट्या संतोष धुरींचा पक्षप्रवेश पार पडलाय. पिक्चर अभी बाकी आहे, हे ट्रेलर था. काल रात्री मालवणचे आमदार, सिंधुदुर्गचे आमदार आणि तडफदार मंत्री महाराष्ट्र राज्याचे नितेश राणे हे संतोष धुरींना सोबत घेऊन देवेंद्रजींना भेटले, तेव्हाच सगळं ठरलं होतं. तो फोटो सोशल मीडियावर पाहिला रात्री, तेव्हाच कळलं की उद्या काहीतरी धमाका होणार आहे. मनसेच्या एका फायर ब्रँड नेत्याला, मी मुद्दाम फायर ब्रँड म्हणतोय कारण संतोष धुरी हे एअरपोर्टवर फायर फायटिंग डिपार्टमेंटमध्ये नोकरीला होते. फायर फायटिंगशी त्यांचा संबंध जवळचा आहे. तर या फायर ब्रँड नेत्याला भाजपनं आपल्याकडे घेत ठाकरे ब्रँड नावाचा जो बागुलबुवा आपल्यासमोर उभा केला होता, जो मीडियानं, तो किती फसवा आणि फुसका आहे हे स्पष्ट केलेलं आहे. संदीप आणि संतोष हे एकमेकांचे जिवलग मित्र. देशपांडे आणि धुरी मनसेतही एकत्रच आले होते. या दोघांबद्दल मनसेत म्हणजे सामान्य महाराष्ट्र सैनिकांमध्ये प्रचंड आपुलकी आणि तेवढीच क्रेजही, ही क्रेज वाढली ती संदीप देशपांडेवरच्या हल्ल्यानंतर. काही लोक म्हणतात की हल्ला बनाव होता एक प्रकारचा, पण नंतर ज्या अटका झाल्या आणि त्यानंतर पकडलेल्या आरोपींकडून स्पष्ट झालं होतं की या हल्ल्यामागे नेमकं कोण होतं. तेव्हा दूध का दूध पाणी का पाणी झालेलं आहे. संतोष धुरी आणि संदीप देशपांडे या दोघांनी पक्षाकडून कुठलंही ठोस असं दिशादर्शन होत नसताना, कुठलेही डायरेक्टिव्ज, पॉलिटिकल डायरेक्टिव्ह नसताना स्वतःहून विधानसभेची तयारी सुरू केली होती. ही तयारी अर्थात वरळीतूनच होती. वरळीचे निकम्मे लोकप्रतिनिधी जे भाजपच्या मदतीनं तिथल्या व्हाईट कॉलर मतदारांच्या मतांवर जिंकून आले होते 2019ला, ते तथाकथित युवराज आदुबाळ, केमछो वरळी, वणक्कम वरळी वगैरे करून झालं. पण 2019 ते 2022 या कालावधीत हे युवराज मातोश्रीचं तळघर भरण्यात मशगूल होते. मतदारसंघासाठी काय केलं? पटानी असो की सालियन, बॉलिवूडच्या ज्या ललना आहेत त्या ललनांचा सुशांत ते दिशांत सुरू होता. कोविडचा जो लॉकडाऊनचा काळ होता त्यामध्ये बार रेस्टॉरंटची लाखो हजारोंची बिलं बनत होती. दिनो मोरिया, सूरज पंचोली, तो राहुल कनाल यांच्या संगतीत लाल डायरीची पानं भरली जात होती. कौन कितने बजे कहाँ पे. वरळीचा आमदार म्हणून सपशेल अपयशी ठरलेल्या या युवराजाला कात्रजचा घाट दाखवण्याचा कार्यक्रम संदीप देशपांडे आणि संतोष धुरीनं व्यवस्थित आखला होता. खरं तर 2019ला ठाकरे घराण्यातला पहिला व्यक्ती लोकशाही पद्धतीचा अवलंब करत निवडणुका लढवतोय म्हणून दादरवाल्या काकांनीही औदार्य दाखवलं आणि आपला उमेदवार आदित्यच्या विरोधात वरळी दिला नव्हता. तसं इथे झालं नव्हतं. मागच्या निवडणुकीमध्ये माहीमला अमित ठाकरे उभे होते, त्यांच्या विरोधात बँड्रावाल्यांचा उमेदवार होताच. ते दादरवाल्यांची जी औदार्यता आहे ती काय यांच्याकडे नाहीच आहे. त्याच्यासोबतच म्हणजे वरळीतली सेटिंग बघा, आपल्याच पक्षातल्या सिटिंग MLA असणाऱ्या सुनील शिंदेंना बसवलं गेलं. स्ट्रॉंग विरोधक तिथले सचिन अहिर, त्यांना शिवसेनेत घेतलं गेलं. या तिथल्या अडथळ्यांना मातोश्रीनं शांत करत विधान परिषद दिली. नंतर बाळाराजे निवडून तर आले, पण घराण्याच्या गुणांनी त्यांना लोकप्रिय प्रतिनिधी बनवू दिलं नाही.
यावर सातत्यानं बोट ठेवणाऱ्या मनसेच्या संदीप देशपांडे आणि संतोष धुरींनी आदित्य ठाकरेंना 2024ची वरळीतली निवडणूक अशक्यप्राय करून ठेवली होती. जर का शिंदेंसोबत राज ठाकरेंचा समझोता झाला असता आणि शिंदेंनी मिलिंद देवरांसारखा एक तगडा उमेदवार तिथं दिला नसता किंवा संदीप देशपांडेंना पाठिंबा दिला असता, रादर संदीप देशपांडे जर का शिंदेंच्या धनुष्यबाणावर लढले असते तर आदू बाळ यावेळेस निवडून येत नव्हतं. पण असं नशीब एकेकांचं. आदित्य ठाकरे जिंकून तर आले, पण संदीप देशपांडे आणि संतोष धुरींवरचा राग मात्र कायम मनात होताच. बँड्रावाले इतने जल्दी अपने दुश्मनों को माफ नहीं किया करते दोस्त. आता तुम्ही म्हणाल या दोन्ही सेनांची युती झाली, ठाकरे बंधू एकत्र आलेत, फलाना ढिमका, मग आता कसला आलाय राग हो? देशपांडे आणि धुरी या जोडगोळीनं संजय राऊत आणि उद्धवजी यांच्यातल्या इज्जत खेळण्याची पण खिल्ली उडवली होती. त्यांनी आपसातच एक पॉडकास्ट केला होता, संतोष धुरी संजय राऊत आणि संदीप देशपांडे उद्धवजींच्या भूमिकेत. आठवत असेल तुम्हाला. मग या निवडणुकीच्या आधी तर संदीप देशपांडेंनी आदू बाळाला सळो की पळो करून सोडलं होतं. आपल्या चॅनेलवरही संदीप देशपांडेंचा एक पॉडकास्ट आहे की. तर धुरी देशपांडे हे बँड्रावाल्या ठाकरेंच्या हिट लिस्टवर होते. त्यातल्या संदीप देशपांडेंना शिवाजी पार्कातच त्यांच्या पाळीव पिठ्ठूंनी हिट केलं होतं. पायाची नडगी फुटली, हात फ्रॅक्चर झाला, संदीप हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाला. नेमका त्याच दिवशी मॉर्निंग वॉकला दांडी मारणारा संतोष धुरी मात्र वाचला आणि यांच्या हाताला सापडला नाही. आता हे मारणारे आणि मार खाणारे असे दोघेही एकत्र आलेत. भलेही वरवर दाखवत जरी असले तसं, तरी आतून मात्र मातोश्रीच्या किचन कॅबिनेटचा खवचटपणा संपलेला नाही हे स्पष्ट दिसून येत आहे. आता कसं आहे ना, मी किंवा माझ्यासारख्यांनी याबद्दल महाराष्ट्र सैनिकांना, मनसैनिकांना काही समजावून सांगायला गेलं तर ते पटत नाही. दोन ठाकरे बंधू एकत्र आलेत या अफूच्या गोळीनं इतकी कमाल केली आहे की धुंदीत यांना स्वतःचं हित कळेनासं झालंय. युतीत कुठेच समानता नाहीये हे आधीपासून आम्ही सांगतोय. जागा वाटप हे सुद्धा एक कल्ली झालंय. मी मुद्दाम त्यावर बोललो नव्हतो, पण आज संतोष धुरी भारतीय जनता पक्षात प्रवेश करताना जे काही बोललाय ते ऐका, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. 2007 साली ज्यावेळेला पक्ष स्थापना झाली तेव्हापासून शिवसेनेमधून आम्ही सन्माननीय राजसाहेबांबरोबर आम्ही सगळे जे चाहते होतो, विद्यार्थी सेनेवाले होते, सगळे होते, जे साहेबांचे चाहते होते ते सन्माननीय राजसाहेबांबरोबर आम्ही बाहेर पडलो. पहिले आम्ही शिवसेनेमध्ये होतो, नंतर मनसेमध्ये आम्ही आलो आणि मनसेचं कार्य आम्ही पुढे चालू ठेवलं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनंतर मध्ये आम्ही नगरसेवक झालो, पहिले शाखाध्यक्ष झालो, नगरसेवक झालो, विविध पदं भूषवली. आम्ही एका झेंड्याखाली होतो. आमचं रक्त भगवं आहे. शिवसेनेमधून आलेलो आहोत आम्ही. आज आम्ही मनसेमध्ये आलो. मनसेमध्ये आल्यानंतर ज्या पद्धतीने आता जी युती चालू झालेली आहे, जे हिरव्या लोकांशी जे जॉईन झालेली लोक, त्यांच्यामुळे त्यांच्यातलीच लोक जी तुटून गेलीत, त्यांनी दुसरा पक्ष स्थापन केला, अशा लोकांनाच साहेबांनी जवळ केलं आणि त्या लोकांना जवळ केल्यानंतर त्या लोकांनी पूर्णपणे त्या पक्षाचा ताबा घेतला. पूर्णपणे ताबा घेतलेला आहे. पूर्ण आमचा पक्ष साहेबांनी सरेंडर केलाय त्यांना. आज तुम्ही बघितलं असेल की आम्हाला म्हणजे ज्या सीट दिल्यात अशा सीट दिल्यात, दिसायला आकडा 52चा आहे, पण ज्या सीट दिलेल्या आहेत त्या सीट तुम्ही जर बघितल्या तर त्यातल्या 7 ते 8 सीट येतील की नाही शंका आहे. कारण ज्या सीट आम्हाला पाहिजे होत्या त्या सीट तर आम्हाला दिल्या नाहीत आणि अशा सीट दिल्यात की तिकडे त्यांच्याकडे उमेदवार नव्हते, त्यांच्याकडे नगरसेवक होते तिकडे, पण त्यांची नावं खराब होती म्हणून त्यांनी त्या सीट पण आम्हाला द्यायला तयार झाले. माहीम, दादर, वरळी, शिवडी, भांडूप या ठिकाणी ज्या ठिकाणी आमच्या सीट म्हणजे जिकडे मराठी माणसाचा टक्का जास्त आहे, ज्या ठिकाणी आमची ताकद जास्त आहे, तिकडे आम्ही 2-2 सीट मागितल्या. तिकडे आम्हाला 1 सीटवर त्या लोकांनी हे केलेलं बोळवण केली आमची आणि पूर्णपणे त्यांना पाहिजे त्या सीट त्यांनी दिलेल्या. माझे तुम्ही काहीतरी मध्ये बातमी लावलेली होती 194 मला दिला नाही म्हणून मी गेलो, नाराज झालो वगैरे. हा विषयच नव्हता. ज्या वेळेला मी चर्चा केली आमच्या नेत्यांशी की तुमचं घोडं कुठे अडते, तेव्हा त्यांनी सांगितलं की 192 वर आणि 190 वर चढ. मी बोललो 192 आणि 190 वर मला कळलं नाही. आपल्याला प्रत्येक विधानसभेमधून 2 सीट देणार आहेत तर कुठे अडते? 194 मिळते आपल्याला, पण आपल्याला 192 आणि 190 महत्वाची आहे. बोलो हरकत नाही, 190 घ्या, 192 घ्या, काय करायचं ते करा.
मला मोकळं करा चला. मी ह्या भाषेमध्ये त्यावेळेला सन्माननीय सरदेसाई साहेबांना पण सांगितलं, हरकत नाही 2 वॉर्ड ते घ्या, परंतु ते पण नाही झालं. मिळाला कुठला 192, जिकडे प्रकाश पाटणकर म्हणून जे 2 वेळा नगरसेवक होते त्यांचा वॉर्ड तिकडनं त्यांच्याकडनं काढून घेण्यात आला आणि तो वॉर्ड म्हणजे त्याच्यावर पण अन्याय झाला. ठीक आहे, हरकत नाही. आता पुढची महत्वाची गोष्ट अशी होती की आम्हाला या चर्चेमध्ये, मी तर काही नेता नाहीये, मला या चर्चेमध्ये सहभागी नाही केलं, मला कुठल्याही प्रकारचा राग नाही, मला सीट नाही दिली, मला कुठल्याही प्रकारचा राग नाहीये, कारण साहेबांनी आम्हाला भरपूर दिलं. परंतु आमचे नेते संदीपजी देशपांडे यांना कुठल्याही प्रकारच्या चर्चेमध्ये सहभागी केलं नाही, कुठेही त्यांना घेतलं गेलं नाही. त्याच्यानंतर ज्या वेळेला विचारणा करण्यात आली त्यावेळेला आम्हाला असं कळलं की वरून असा तह झालेला आहे की त्या तहामध्ये 2 किल्ले सरेंडर केले आहेत साहेबांनी, एक संतोष धुरी आणि एक संदीप देशपांडे. हे 2 किल्ले आमचे सरेंडर केलेले आहेत. म्हणजे काय केलं की तिकडनं बांद्रावरून सांगण्यात आलं, बांद्राच्या बंगल्यावरून सांगण्यात आलं की हे दोघं जण कुठेही दिसले नाही पाहिजेत, कुठल्याही चर्चेमध्ये दिसले नाही पाहिजे किंवा कुठल्याही उमेदवार म्हणून कुठेही दिसले नाही पाहिजे. देशपांडे तर काय उमेदवारी करणारच नव्हते, परंतु संतोष धुरी पण कुठे दिसलं नाही पाहिजे, या प्रकारचा तह झाला. आणि हे जेव्हा आम्हाला कळालं त्याच्यानंतर आमची चर्चा झाली. देशपांडे साहेबांना सांगितलं मी, जर असं होत असेल तर बोललो राहण्यात काय अर्थ इकडे. एकतर काँग्रेस बरोबर जाऊन या लोकांनी स्वतःचं रक्त हिरवं केलेलं आहे, आता परत इकडे येऊन आपलं पण रक्त हिरवं करण्याचा प्रयत्न करणार, आपल्याला कुठेही स्थान देणार नाहीत. त्यापेक्षा मी माझा विचार करतो. संदीपजीचं मन खूप मोठं आहे, ते खूप सीझन आहेत. त्यांनी सांगितलं तू विचार कर बाबा, मी काय येत नाही. म्हणजे ह्या प्रकारे मी याच्यातून बाहेर पडलो. ऐकलं, जागा दिल्यात कमी, त्यात ज्या जागा दिल्यात त्या पडेल जागा आहेत, जे पडणाऱ्या जागा जास्त. दादर, वरळी, माहीम, प्रभादेवी आणि भांडूप मनसेचा बालेकिल्ला आहे. आणि यासारख्या मनसेच्या बालेकिल्ल्यांमध्ये एकट्या किल्लेदाराला वगळता दुसऱ्या कोणालाच उमेदवारी दिलेली नाहीये, नाही का. हमखास येणाऱ्या जागा देण्याचं टाळलं गेलंय. आता एका 194 वॉर्डचं दुःख घेऊन, तिकीट नाकारल्याचं वैषम्य घेऊन संतोष धुरी मनसे बाहेर पडलाय का? तर नाही मित्रांनो, तुम्ही नीट ऐका. संजय राऊत हा भोंगा भयंकर वाजतो. हाच भोंगा राजसाहेबांना सुपारीबाज पार्टी के नेता है वो असं बोलला होता. म्हणजे संजय राऊतांबद्दल राजसाहेबांच्या मनात राग होता, म्हणजे राऊतांवर राजसाहेब नाराज आहेत म्हणून त्यांनी उद्धवजींना सांगून युती होण्याच्या आधी राऊतांना महिनाभर गप्प बसवलं गेलंय, असा एक समज काही विद्वान युट्यूबर्सने पसरवला होता. मी एकटा तेव्हा तुम्हाला सांगत होतो की राऊतांना गंभीर आजार झालाय. राज ठाकरे हा माणूस एवढ्या कोत्या मनाचा नाहीये की तो असा डूक धरून एखाद्याला राजकारणातून लांब करेल. अरे, ज्यांना राजसाहेबांनी मोठं केलं त्यातले असंख्य लोक स्वार्थासाठी त्यांना सोडून गेले. त्यांच्याबद्दल राजसाहेब कधी वेडवाकडं बोलले नाही, त्यांच्याबद्दल मनात किंतु बाळगला नाही. तो मनाचा राजा माणूस संजय राऊतांना असा दूर ठेवणारा नाहीये. आता तुम्ही बघितलं असेल मागच्या 2 पत्रकार परिषदांमध्ये राऊतांना सगळ्यात जास्त जवळ राजसाहेब घेत होते. पण नेमकं याच्या उलट तिकडे मातोश्रीवर घडलंय. युती होणार कारण आपल्या दोघांच्या अस्तित्वाची लढाई आहे, राजकीय अपरिहार्यता आहे. पण त्या सगळ्या प्रोसेसमध्ये संदीप देशपांडे नको, तो संतोष धुरी नको, यांनी वरळीत जाम काड्या घातल्यात. या दोघांना लांब ठेवा, ही अट ठेवणारे आहेतच मुळात कदरू, कारस्थानी, कोत्या मनाचे. पण मला आश्चर्य राजसाहेबांचं वाटतंय, त्यांनी या असल्या संपलेल्या भंपक लोकांच्या अटी शर्ती का म्हणून मान्य करायच्या. संदीप आणि संतोष हे तुमचे निष्ठावान होते ना. मनसे नावाचा एक पक्ष आहे, हे लोकांच्या स्मरणात राहावं म्हणून जो दररोज महाविकास आघाडीला अंगावर घेत होता तो संदीप देशपांडे कट्टर राजभक्तच होता ना. मग त्याला आणि संतोष धुरीला युतीच्या चर्चेतून बाहेर ठेवायचं, संतोष धुरीचं हक्काचं तिकीट कापायचं. ही कारस्थानं राज ठाकरेंना समजलीच नाहीत. अमित ठाकरे यांच्या कार्यशैलीबद्दल अजूनही स्पष्टता नाही आहे, त्यामुळे त्यांच्याबद्दल मी काही बोलणार नाही. पण राजसाहेबांना जवळून बघितलेल्या शिवसैनिकांपैकी मी एक आहे. त्यांच्या कार्यशैलीपेक्षा त्यांच्यातल्या बाळासाहेबांच्या छबीवर प्रेम करणारा मी एक आहे. त्यामुळे त्यांच्या अनाकलनीय अशा या राजकीय निर्णयांचं आश्चर्य वाटतं मला. आणि मग त्यावर कधी कधी बोलावं लागतं. जे नव्यानं सैनिक बनलेले जे आहेत ना घुटनेमेवाले, त्यांना आवडत नाही. असो, ठाकरे ब्रँड हा कोणाच्या तरी पूर्वनियोजित
अशा सुपीक मेंदूतून निघालेला डाव आहे. ही जी युती दिसते ना, त्या युतीतल्या एका पक्षाला संपवण्याचा हा डाव आहे. कारण हे दोन्ही पक्ष ठाकरे या नावावरच चालवले जातात. यांचे मतदारही एकाच कुटुंबातले पण विखुरलेले. त्यामुळे दोघांमधल्या एकाची मतं खाल्ली जातात आणि पराजय पदरात पडतो. ते मतदार एक होऊन एकाच पक्षाला मतदान करते झाले तर राजकीय लाभ मिळेल या अपेक्षेपोटी झालेली ही युती आहे. पण आतून त्यातला एकच जण या अपरिहार्यतेचा फायदा वन साईड घेऊन जाण्याच्या बेतात आहे. हे स्पष्ट दिसतंय. संतोष जोरी आणि संदीप देशपांडे ही फक्त समोर दिसणारी दोन नावं, दोन नमुने आहेत या असंतोषाचे. मनसे आतून पोखरली जाते हे तुमच्या लक्षात येतंय का? ठाकरे ब्रँड हा दोन ठाकरे बंधू आणि त्यांच्या सैनिकांची ताकद एकत्र आल्यानंतर बनतो. पण एका ठाकरेची ताकद ठिसूळ करत दिखाऊ ऐक्य समोर आणलं जातंय, जे भारतीय जनता पक्ष आणि शिंदेच्या सेनेला आवरू शकत नाहीये. याचं कारण पुन्हा सांगतो, ब्रँडचा बँड वाजलाय. तो वाजवणारे बँड्रावाले आहेत, दादरकर नाहीत. हे आज संतोष जोरींच्या मनोगतातून स्पष्ट झालंय. अजून काय हवंय? मराठी माणसा जागा हो, रात्र वैऱ्याची आहे. आणि हा वैरी कोण आहे हे तुझं तूच ओळख म्हणजे मिळवलं. मंडळी, काय वाटतं मी जे सांगत होतो इतके दिवस त्यात तथ्य आहे की नाही? दिसतंय ना आता तथ्य? कमेंट्स करून जरूर व्यक्त व्हा. मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.